नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 16 पाहणार आहोत. अध्याय 16 मधील श्लोक 23 ते 24 पाहणार आहोत. श्लोक 23 पाहूया. यशास्त्र विधी मुदसृज्य वर्तते कामकारता न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परागतिम. शास्त्रविधी म्हणजे शास्त्रविधी, उत्सृज्य म्हणजे त्याग करून. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती ही प्राप्त होत नाही. आता आधी पाहिल्याप्रमाणे विविध वर्णासाठी आणि आश्रमांसाठी शास्त्रविधी घालून देण्यात आले आहे. म्हणजे प्रत्येकाने काय काय करायचं हे ठरलेलं आहे ना. वैश्यानी काय, शूद्रानी काय, तसं सगळं आहे. प्रत्येकाने विधी विधानांचे पालन करावे. जर मनुष्याने पालन केले नाही आणि आपल्या काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही. मनुष्य जीवनात जीवाने सदाचारी असले पाहिजे आणि परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत प्रगती करण्याकरता सर्व नियमांचे पालन करावे. आणि नियमांचे पालन नाही केले तर त्याचे अधःपतन नक्की होतेच. परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे प्रयत्न निष्फळच ठरतात. म्हणून मनुष्याने हळूहळू क्रमाक्रमाने कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तरावरच स्वतःची उन्नती केली पाहिजे. आता इथे कामकारता हा शब्द महत्वाचा आहे. जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो. त्याला माहित आहे की हे निषिद्ध आहे, माहिती असतं तरी तो असे कार्य करतोच. याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंताच्या शिक्षेस पात्र ठरतो. विशेष करून मानवी जीवन शुद्धी करून घेण्याकरता असते. आणि जो मनुष्य पालन करू शकत नाही, स्वतःचे तो शुद्धीकरण करू शकत नाही, तसेच त्याला वास्तविक सुख प्राप्ती सुद्धा होऊ शकत नाही. आता श्लोक 24 पाहूया. तस्माच्छात्रान् प्रमाणं ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्मं कर्तुमिहार्हसि. प्रमाणम म्हणजे प्रमाण, व्यवस्थितौ म्हणजे निश्चित करण्यामध्ये, ज्ञात्वा म्हणजे जाणून, उक्तम म्हणजे सांगितल्याप्रमाणे, इह म्हणजे या जगामध्ये, अर्हसी म्हणजे तू केले पाहिजे. आता मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. जो मनुष्य भगवत भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्याने सर्व वेदांचे अध्ययन पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे. मनुष्याने वादविवाद न करता वेदांनुसार कार्य करायला पाहिजे. यालाच शास्त्र तत्वाचे पालन करणे असे म्हणतात. अपूर्ण इंद्रिये, फसवण्याची वृत्ती, चुका करणे आणि भ्रमित होणे हे बद्ध जीवामध्ये आढळणारे 4 दोष शास्त्रांमध्ये आढळत नाही. म्हणून संत महंत, आचार्य आणि महात्म्यांनी कधीही बदल न करणं त्याचा स्वीकार करावा. आता भगवत ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे. सत्वगुणाच्या आदर्शापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमोगुणामध्येच राहतो आणि हेच त्याच्या आसुरी जीवनाचे कारण असते. जे
रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते आध्यात्मिक गुरुच्या आदेशाची अवज्ञा करतात, शास्त्रविधींची पर्वा करत नाहीत, भक्तीमध्ये आकृष्ट होत नाहीत, स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच निर्माण करतात. मानवी समाजाचे काही दोष आहेत. यामुळेच मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात. पण मनुष्याला जर योग्य आध्यात्मिक स्थितीपर्यंत नेणारा प्रमाणित गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. या प्रकारे भगवद्गीतेच्या दैवासुर संपत विभाग योग या 16व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भावार्थ संपन्न झाला. तर मंडळी, अर्थात 16वा अध्याय संपन्न झाला. तर मंडळी, आसुरी प्रवृत्ती टाळा हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.